खारकोपरला नाही रामपाटी. हो हो. हॅलो पीटीसी लाईव्ह आरोही का? अरे लिंक मला पास ओके ओके. पीटीसी लाईव्ह टाक. तूच विचारला मला. आरोही 11 नवापाडा करत अजून मी नाव सांगत नव्हतं. आरोही 11 जन्म नवापाडा. चला आरोही 11 जन्म नवापाडा या नावाने नवापाडा संघ क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आरोही 11 जन्म नवापाडा आणि त्यांच्या विरोधात जन्मन वाघिवली ही लढत आपण अनुभवतोय. चला नवापाडा टीम साठी शुभेच्छा आल्यात. काशीनाथजी पाटील सुप्रसिद्ध नवापाडचे गोंधली आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात नवापाडा टीमला. ते पाहत आहेत मॅच. सरचे स्वागत आहे आपलं देखील. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. प्रथमतः बॅटिंग आली नवापाडा टीमच्या वाट्याला आणि प्रथमतः फिल्डिंग करेल हनुमान वाघिवली. दोन्ही तेवढ्याच ताकदीचे संघात. अगदी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा मोठा निर्णय नवापाडा टीमने घेतला. बरेचसे निर्णय आपण फिल्डिंग करताना खेळाडूंना पाहतो टॉस जिंकल्यानंतर, परंतु इथे धाडसी निर्णय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग बॅट्समन आले प्रतीश मोकल आणि त्याच्या सोबतीला धीरज गरज. बॉलिंग ट्रॅक वरती राम पाटील वेगवान ओल्ड इज गोल्ड जुना खेळाडू मैदानामध्ये लॉफ केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ. क्षेत्ररक्षक पोहोचतात. धाव मिळेल. राम पाटीलचा विचार केला तर सातत्याने या खेळाडूने या टीमसाठी प्रचंड मोठे योगदान दिलंय. एक नामांकित गोलंदाज राहिले या टीमचा. सातत्याने 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी करणं हा त्यांचा मुख्य उद्देश. आणि पहिल्या बॉलवरती ते दृश्य पाहायला मिळालं. 3 स्टंपच्या समोर तिथे 2 धावा काढण्यामध्ये यश मिळाले प्रतीश मोकलला. एक चांगला बॅट्समन आहे. राऊंड द विकेट्स त्याच्या समोर गोलंदाज राम पाटील. नॉट स्ट्राईक एंड वरती धीरज गरज. दोन्ही युवा खेळाडू आपण पाहताय. टप्पा टाकलाय. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. कॅचची संधी क्षेत्ररक्षकाने चुकी केली. कॅच सोडलाय. महत्वाच्या खेळाडूचा कॅच ड्रॉप केलाय. कौतुक करूया आपण गोलंदाज राम पाटील. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल एक वेगळ्या स्टाईलनं फटका मागे खेळण्याचा प्रयत्न. मागे खेळाडू फर्स्ट स्लिपला तैनात होता त्याच्यामधून त्याच्या हातामधून हा कॅच ड्रॉप. अशा चुका चालणार नाहीयेत. हनुमान वाघिवली टीम या मॅच मध्ये रोखायचं आहे नवापाडा टीमला. तर तुम्हाला चांगली फिल्डिंग इथे करावी लागेल. परंतु चांगली बॅटिंग नवापाडा टीम. 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 55-58 जर या खेळपट्टीवरती काढल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावा चेस करणं कठीण बनले खेळाडूंना. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने बॉल खाली पकडले. कॅच. पहिला धक्का लागेल हनुमान आरोही 11 नवापाडा टीमला. टीमचा कॅप्टन मयूर मोहिते बॉल खाली आला आणि त्याने एक चांगला कॅच पकडला. धीरज गरजला इथून मैदानाच्या बाहेर पाठवलंय. बिग विकेट्स. पहिला खेळाडू बाद. नवीन खेळाडू रोहन घरत हा मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकाचा बॅट्समन रोहन घरत मैदानाच्या आतमध्ये डावाला सावरायचा आहे कारण महत्वाची विकेट्स मागील बॉल वरती प्राप्त झाली हनुमान वाघिवली टीमला. जिथे कॅच पकडला मयूरनं जो संघाचा कॅप्टन आहे आणि एक चांगला कॅच. मागील बॉलवरती एक चुकी घडली तिथे जीवनदान दिलं खेळाडूला, परंतु आता मात्र एक चांगला कॅच पकडल्या. राम पाटील विकेट टेकर गोलंदाज. ही या खासियत राहिली या गोलंदाजाची. प्रथमतः आल्यानंतर पॉवर प्ले मध्ये विकेट संपादित करणं हे सातत्याने कार्य केले या गोलंदाजानं. त्यामुळे त्या गोलंदाजाची नेहमीच एक महत्वाची भूमिका राहते. रोहन घरत हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकाचा बॅट्समन. स्कोरबोर्ड वरती धावा 2 आणि खेळाडू 1 बाद झाला. धीरज गरज. राऊंड द विकेट्स न पुढचा बॉल. लाऊडली अपील. जोरदार अपील केली परंतु पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा नाहीये. बॉल इज डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. ही गुणवत्ता खेळाडूमध्ये ठासून भरली सांगत असताना लाजवाब गोलंदाजी. चांगला गोलंदाज आहे. दर्जेदार गोलंदाज. वेग राम पाटील यांच्याकडे नेहमीच चांगला असतो आणि आज नियंत्रण देखील गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालंय. नेक्स्ट बॉल. यावेळी थोडासा बाउन्स केला. टप्पा टाकला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. रोहन घरत. पहिल्या ओव्हर मध्ये थोडस स्ट्रगल वाढलंय कारण धावा झाल्याच नाहीयेत. फक्त 2 धावा आणि 3 धावा आणि खेळाडू बाद. फक्त 3 अवघ्या धावा पाहायला मिळतात. नवापाडा संघ आज खारकोपरच्या स्पर्धेमध्ये आल्या. त्यांच्या विरोधात वाघिवली टीम. टप्पा
टप्पा बॉल फटका इथे देखील फसलाय, परंतु मिड ऑफला फिल्डर नाहीये. मिड ऑन वरून मयूर जातील बॉल वरती, रन्स मिळेल फक्त एक सिंगल. आणि अशा रीतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. हे षटक राहिलं राम पाटीलच्या नावावरती, हे षटक राहिलंय जे हनुमान वाघिवलीच्या नावावरती. फक्त 4 धावा आणि एक महत्वाची विकेट्स देखील. याच दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा येतात आमचे मोराबी गावचे एक बेस्ट स्कोरर प्रणयजी म्हात्रे सर यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि अगदी काही क्षणामध्ये ते देखील मॅच मध्ये जॉईंट होतील. त्यांचं आम्ही विशेष स्वागत करू. सातत्यानं तुम्ही स्कोरिंगची त्यांची चांगली भूमिका पाहताय. जे स्कोर बुक तुम्ही पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून बनवले जात आहेत आणि त्यांची नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये मोठं योगदान राहिलंय. शेलघरची स्पर्धा, शेलघरच्या रजनी क्रिकेटमध्ये जे स्कोरिंगच्या भूमिकेत पाहायला मिळतात. प्रणयजी म्हात्रे सर मोराब यांचा मी विशेष स्वागत करू. षटक क्रमांक 2 मयूर मोहिते संघाचा कॅप्टन मैदानामध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय. दुसऱ्या षटकामध्ये 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हर मध्ये एक चांगला स्कोर अपेक्षित राहील. जय हनुमान आरो 11 नवाबडा टीम. आज संपूर्ण स्पर्धा तुम्ही PTC चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता. पनवेल टेनिस क्रिकेट. आज पंच देखील बदलले गेले. सातत्यानं 2 दिवस आपण 3 दिवस जीवनजी गावंड सर विशू कोहली सरना पाहिले आणि आज लालचंदजी गावंड त्यांचे बंधू आहेत वाघिवलीवाडा एक उत्कृष्ट खेळाडू. लालचंदजी गावंड म्हटले तर 50च्या पुढे वय आणि अद्याप ते विकेट किपिंग करतात. किती क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे आणि लाजवाब खेळाडू म्हणून लालचंदजी गावंड यांची ओळख राहिली. ही चुकी केली. फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. मयूरचा हा खराब चेंडू. नो +1. मनीष पाटील राहुल घोटले आणि कॅच घेतले पाहिजे. मनीष पाटील यांना जर कॅच पकडला तर राहुल खोटले यांच्याकडून 500 रुपये, सूरज भोपी यांच्याकडून देखील 500 रुपये दिले जातील. खेळाडूंना पारितोषिक. अगदी ही सर्व मंडळी उलवेनोड परिसरामध्ये कार्यरत असते आणि त्यांच्यासाठी पारितोषिक लावले. मयूर हा गोलंदाज पाहायला मिळेल. धाव फलकावरती धावा लागले गेल्या 6 धावा. नो +1. टोटल 6 रन्स. एक खेळाडू बाद. फ्रीडचा बॉल मोठा फटका मार दिला आणि मिडॉनला फिल्डर तैनात आहे. बॉल सोडलाय. खराब फिल्डिंग. फायदा उचलतील दोन्ही खेळाडू. टोटल 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यामध्ये यश मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या 1/8 वरती. खारकोपरचे सुंदर क्रीडांगण आपण अनुभवतोय आणि सातत्यानं 3 दिवस आपण चर्चा केली की येत्या कालामध्ये मैदानाला कंपाऊंड पाहायला मिळेल. प्रेक्षकांना बसण्यासाठी एक चांगली व्यवस्था केली जाईल आणि याचं सर्व श्रेय आमच्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब आणि त्यांच्या समेत रामशेठ ठाकूर साहेबांना जाईल. सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. इथे चांगला फटका खेळलाय, गॅप शोधले आणि मयूरच्या विरोधात आक्रमण करत असताना बॉलला पाठवले सीमा पार. 4 रन. 4 धावा मिळायला गेल्यात आणि 4 धाव संख्येनं संघाची धावसंख्या 12 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. बारा धावा धाव फलकावरती. मयूरचा पुढचा बॉल टप्पा टाकलाय, स्विच केलाय, फटका चांगला आहे आणि याच खेळासाठी हा खेळाडू ओळखला जातो. वेगवेगळे फटके आणि नेहमीच फलंदाज मारताना पाहायला मिळालाय. एक चांगला स्ट्रोक स्विच केला, रन्स मिळतील टोटल 4. मागील 2 बॉल मध्ये 8 धावा बॅट्समन प्रतीश मोकलच्या बॅट मधून आल्यात. एकही बॉल तो डॉट अद्याप खेळला नाही. बॉल खेळलाय 5 आणि 5 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून 13 धावा आणि संघाची वैयक्तिक धाव संख्या झाली 16. त्यामध्ये 13 धाव संख्येचं मोठं योगदान प्रतीश मोकलचं पाहायला मिळतं. एक नो बॉल देखील पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल. या ओव्हरमध्ये रन्स जास्त प्रमाणात खर्च करतात मयूर. धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील आणि प्रतिस्पर्धी टीमकडे गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये कितपत रोखतील फलंदाजांना. मयूरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगळ्या स्टाईलनं बॉलला पाठवले. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे शफल झाले आणि फ्लिक केले बॉलला सीमा पार. संलग्नचा 3रा चौकार आणि या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरलाय प्रतीश मोकल ज्यानं 3 बॉल मध्ये 3 चौकार लगावलेत.
धाव फलकावरती 4 धाव संख्येने संघ पोहोचलाय 20 वरती. एक खेळाडू बाद. ओव्हर मध्ये अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राम पाटीलनं फक्त 4 दिल्या, मयूरनं तब्बल 16 मोजल्यात मात्र 4 बॉल मध्ये. उर्वरित 2 बॉलचा खेळ. राऊंड द विकेटचा पुढचा बॉल. टप्पा टाकलाय गॅप मध्ये, पुन्हा एकदा मागे जाईल बॉल. त्याच दिशेने खेळताय टप्प्या बॉल वरती. कार्यक्रम साधत असताना बॅट्समन प्रतीशच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. किती चांगल्या गुणवत्तेचा खेळाडू आहे. जास्तीत जास्त मागे स्कोर त्याने बनवलाय. कधी स्विच हिट करतोय, कधी शफल होऊन मागे खेळतोय. त्यामुळे आता गोलंदाजांना थांबवणं कठीण बनलंय. ज्या पद्धतीनं बॅटिंग करतात प्रतीश मोकल. 24 रन्स, 24 धावा धाव फलकावरती. मागील 4 बॉल मध्ये 4 चौकार प्रतीश मोकलच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आणि आता खेळाडू कक्षामध्ये एक चांगली ऊर्जा पाहू शकाल तुम्ही. सुरुवात खडतर राहिली. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा, एक खेळाडू बाद झाला. असं वाटलं की आता धावा कमी बनतील, परंतु प्रतीश मोकल आहे त्याने या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघर्ष चालू केलाय. आणि संघर्ष करावा लागतो खेळाडूंना. जेव्हा तुम्ही ग्रामीण क्रिकेटची मॅच खेळता, गावासाठी जेव्हा तुम्ही क्रीडांगणामध्ये उतरता, तेव्हा तुम्हाला चांगला परफॉर्मन्स हा द्यावा लागतो. आणि तेच करतात प्रतीश मोकल. सद्यस्थितीला आक्रमण केलंय, तुटून पडलंय गोलंदाज मयूर वरती. प्रतीश मोकलनं हाकार माजवलाय. 4 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून संलग्न लागलेत. त्यामुळे एक मोठा स्कोर इथे आता बनवू शकतोय. 5 वर्ष मॅच. राऊंड द विकेटचा पुढचा बॉल. सरळ खेळलाय, मागे चौकार बरेच आले आणि आता स्टेट ड्राईव्हचा दणका अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. संलग्नाचा 5वा चौकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नाव आहे प्रतीश मोकल. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 28 धावा. स्पर्धेमध्ये आपण बरेचसे विक्रम पाहिले. 3 बॉल मध्ये 3 षटकार. सिद्धेश वास्कर, एकता स्पोर्ट्स बंगारपाडचा खेळाडू ज्यानं 3 षटकार लगातार ठोकले होते. आज नवीन विक्रम झाला. 3 बॉल मध्ये 3 चौकार. प्रतीश मोकल नवापाड्याचा खेळाडू. त्याहीपेक्षा आपण म्हणूया 5 बॉल मध्ये 5 चौकार या खेळाडूंना लगातार लगावलेत. मेडन ओव्हर एकच आपण पाहिला. दैवत पाटील आदेश स्पोर्ट्स शेलकर संघाचा तो खेळाडू होता. त्याने या स्पर्धेमध्ये मेडल षटक हाताळलं. बॅक टू क्रिकेट. 2 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा 28 धावा. पुन्हा एकदा राम पाटील. मारले 5 मारले षटक क्रमांक 3 राम पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट्स न. पहिला बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय. परफेक्ट कनेक्शन झाले परंतु इलेव्हेशन पडले कमी. रोहन घरातला परतावा लागेल. विकेट क्रमांक 2 ROE 11 जन्म नवापाडा टीमला लागला. दुसरा धक्का. रतेश पाटील आपण कॅच पकडत असताना पाहिलं. आणि 2 खेळाडू या ओव्हर मध्ये. राम पाटीलच्या नावावरती 2 खेळाडू बाद आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट त्याने घेतली. 4 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा राम पाटील आल्या. त्याने या ओव्हर मध्ये देखील पहिल्याच बॉल वरती विकेट्स घेण्यामध्ये यश मिळवलंय. नवीन खेळाडू प्रितेश थली हा देखील एक विस्फोटक बॅट्समन आहे. आणि या जोडीवरती आता फार मोठी जिम्मेदारी राहील. प्रितेश थली त्याच्या सोबतीला प्रतीश मोकल. प्रतीशनं कमाल केले. 5 बॉल मध्ये 5 चौकार. लाजवाब परफॉर्मन्स. मिस टायमिंग आहे. फटका फसला. ऑन साइडला बॉल चाललाय. फिल्डर दूर होते त्यामुळे खेळाडूपर्यंत हा बॉल पोहोचला नव्हता. एका टप्प्यानं कनेक्ट केला गेलाय. रन्स मिळेल 1. एका धावेने संघाची धाव संख्या 34. लॉस ऑफ द 2 विकेट्स. यस माफी असावी. 29 धावा झाल्यात. 29 धावा. 8 बॉल मध्ये 25 वरती बॅटिंग करतोय प्रतीश मोकल. 29 धावा. 2 खेळाडू बाद. 2.2 बॉलचा खेळ. 14 बॉलचा खेळ संपलाय. 29 ही धाव संख्या. हा नवा विक्रम करतील का प्रतीश? 6 बॉल मध्ये 6 चौकार. यॉर्कर बॉल डीप मिड विकेट मध्ये खेळलाय. चेस मोठी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. रोखलं बॉलला थांबवलं आणि त्यामुळे 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. या 2 धावेने संघाची धाव संख्या 31. 31 धावा. डावाला पुढे नेत आहेत. विकेट्स पडल्यानंतर त्यांनी ओळखले डावाला. परिस्थिती हाताळतायत. या गोष्टी महत्वाच्या आहेत खेळाडूच्या दृष्टीनं. कारण प्रत्येक बॉल मध्ये तुम्ही आक्रमण करू शकत नाही. स्ट्राईक रोटेट सिंगल डबल देखील या तेवढ्याच गरजेच्या राहतील. ROE 11 जन्म नवापाडा टीमला. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. विकेट किपरनं बॉल सोडलाय त्यामुळे इथे ही धाव कंप्लीट होईल.
मॅच आपण अनुभवताय जय हनुमान क्रिकेट क्लब वाघिवली आणि त्यांच्या विरोधात या मॅच मध्ये संघर्ष करत असताना ROE11 जय हनुमान नवापाडा टीम. पुढची मॅच जीवा 11 पेंदर टीमचे कॅप्टन या आणि कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत बी या संघाचे कर्णधार आम्ही विनंती करतोय तुम्हाला. मिस टायमिंग आहे, फटका फसला, स्टंपच्या मागे पकडलाय कॅच. प्रितेश स्थली होतील बाद. राम पाटीलने पटकावली या इनिंग मधील तिसरी सफलता. विकास गावंड त्या ठिकाणी कॅच पकडत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 3 खेळाडू आता बाद झाले. धीरज घरत स्वस्तामध्ये बाद झाला. रोहन घरत देखील 5 बॉल खेळला, 2 धावा त्याच्या बॅट मधून. त्यानं देखील थोडस नाखुश केलं आणि आलेला प्रितेश जिथे पार्टनरशिप चांगली बनवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असताना त्याने विकेट्स दिले. 2 बॉल मध्ये त्यानं देखील फक्त 2च धावा काढल्यात. नवीन खेळाडू ऋग्वेद म्हात्रे बॅट्समन नवीन आपल्याला पाहायला मिळतात. ऋग्वेद गोलंदाजी ट्रॅकवरती. राम पाटील शेवटचा बॉल आहे. ओव्हर क्रमांक 3 सोडून दिला बॉलला. व्हाईट बॉलचा इशाराला अंपायरचा लेग स्टंपच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्रा धाव फलकावरती तुम्ही 33 धावा पाहताय. 3 खेळाडू बाद. ट्रिपल तिरी पाहायला मिळते. 33 वरती 3 खेळाडू बाद झालेत. शेवटचा षटक याच्यानंतर आणखीन 12 बॉल. शेवटचा बॉल राहिलाय. राम पाटील तयार. वेगवान बॉल. शारीरिक मार देत असताना या बॉल वरती एक चांगला बाउन्स बॅटची एज लागले. रन्स मिळेल 1 धाव आणि अशा रीतीने 18 बॉलचा खेळ झालाय पूर्ण. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 3 बाद 34 धावा. दर्शनजी भोईर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपये. त्यांचा विशेष आभार. प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये चांगले योगदान दिले म्हणूनच आज आपण 4थ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आज पाहताय. पहिल्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये पोहोचला श्री सिद्धिविनायक भिंगारी संघ आणि कालच्या दिवसामध्ये BRCC गणेशपुरी आणि त्याच्या अगोदर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर असे 3 संघ या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झालेत. आणि आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकलेत निलेश 11 जावले टीमनं. चला पाणी घेऊन जा. 3 ओव्हर मध्ये 12 खेळाडू अलर्ट आपण. 18 बॉलचा खेळ संपलाय. 34 धावा. चल लगेच जा पाणी घेऊन. लकली गणेश 18 बॉलच्या समाप्तीनंतर 34 धावा. शेवटचे 12 बॉल मैदानामध्ये शिल्लक राहिलेत आणि या 12 बॉल मध्ये कितपत प्रवास करतील ROE11 जय हनुमान नवापाडा टीम. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. काही खेळाडू उपस्थित नव्हते त्यामुळे हा निर्णय त्यांना घ्यावा लागला. चांगले स्टार्ट मिळवून दिले प्रतीश मोकलनं. टप्पा चांगला. षटक क्रमांक 4 गणेश भोईरला आपण पाहताय. पहिला बॉल त्यानं डॉट काढलाय. निर्धाव चेंडूने केली सुरुवात. खारकोपरच्या स्पर्धेमध्ये आम्ही नवापाडा संघाला अनेक वेळा खेळताना पाहिले. मग पावसाळी रब्बर बॉल स्पर्धा असू द्या, दिवसा होणाऱ्या डेच्या ज्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आहेत त्यामध्ये देखील या क्रीडांगणामध्ये नवापाडा संघ सातत्याने उतरलाय. गणेश भोईरचा पुढचा बॉल. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीये. थोडासा दूर होता बॉल त्यामुळे रन्स मिळेल फक्त 1 सिंगल. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 35. 35 धावा. 200 ओव्हर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. तुमचे रोहितजी मात्रे खारकोपरचे जे बेस्ट स्कोरर आहेत ते आम्हाला माहिती देत असताना स्पर्धेमध्ये 200 षटक हाताळली गेलीत आतापर्यंत. पुढचा बॉल घेऊन प्रतीशसाठी गोलंदाज गणेश. फुल टॉस दिलाय.
बराच वेळ स्ट्राईक साठी तडफडत होता खेळाडू आणि जसा स्ट्राईक वरती आल्यानंतर आक्रमण केलंय, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बरोबर 35. 12 बॉल मध्ये 35 वरती बॅटिंग करतोय प्रतीश मोकल. या टीमचा एक चांगला बॅट्समन आहे आणि त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या त्यानं पूर्ण केल्यात, पण तो अद्याप संघर्ष संपला नाही. बॅकफुटला गेले, पंच केला, हलक्या त्यानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. ओ शेवटच्या क्षणाला कॉल केला प्रतिष्ठा आणि बॅट्समनला पाठवलं पुन्हा एकदा प्रॉपिंग क्रीज कडे. रन्स मिळेल फक्त एक सिंगल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 42. या धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. 42 रन्स. या ठिकाणी देवट टीमचं आगमन झालंय, जो विनायक स्मृती टायगर 11 देवत या नावाने सातत्यानं खेळतो. त्यांचं विशेष स्वागत आहे. याच्यानंतर लगेच टॉस केला जाईल. मॅच क्रमांक 4. टप्पा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय, बॅट्समनला थांबवलंय. खराब बॅटिंग, कारण या अपेक्षा नाहीयेत, कारण जर बॅट्समन प्रतीश मोकल चांगली बॅटिंग करतोय तर त्याला स्ट्राईक तुम्हाला देणं तेवढंच गरजेचं आहे. पण प्रतीश एकही डॉट बॉल खेळला नाहीये. एकही डॉट बॉल प्रतीश मोकलच्या इनिंग मध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळाले. प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक रोटेट करतोय, मध्ये मध्ये षटकार आले, चौकार पाहायला मिळाले. इथे आणखीन एक डॉट बॉल. खराब कामगिरी आणि हे षटक राहील गणेश भोईरच्या नावावरती. एक षटकाराचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी साकारली आणि पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झालाय. पूर्ण 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा. चला पाणी घेऊन जा. अंपायर्स काय फिल्डिंग लावा लगेच. 1:36 झालेत. काल या टाइम मध्ये आपण एकच मॅच संपवली होती. 1:30 वाजता काल बराच टाइम निघून गेला, तरी देखील स्पर्धा 6ला कंप्लीट झाली. नंतरच्या मॅचेस प्रत्येक फास्ट खेळल्या गेल्या, त्यामुळे आज फायनल डे विनंती करतो खेळाडूंना. नाही 11:58. पकड ना पाहून 10 लिटर आणि 5 कपडे असते. आज कपड्याचे 5 पर्यंत. आज कशी कपतील? या कपतील. त्या कपवाला लागते ना आपल्याला. ते बघू आता कसा टाइम म्हणून सर आपल्या 3 ओव्हरची होईल रे. सेम फायनल बघू ते. ते बघू ते 1 ओव्हरची केलं बघू आपण टाइम नुसार. बघू लवकर बाजारात नाईटला पडला मोकला. आज काय नाईटला PTC. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 42 धावा. नवीन कोण आहे? जयेंद्र पाटील हा गोलंदाज शेवटच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. जयेंद्र पाटील, जनमन वाघिवली आणि त्यांच्या विरोधात आरोही 11 जनमन नवापाडा अशी मॅच आपण अनुभवतोय. आणि शेवटचं षटक आहे. सलामीला आलेला बॅट्समन प्रतीश मोकल अद्याप खेळपट्टीवरती पाय रोवून अगदी उभा राहिलाय आणि त्याच्या बॅटिंगची अपेक्षा अद्याप नवापाड्याच्या समर्थकांना 50 धाव संख्या कंप्लीट करण्याची संधी आहे प्रतीशकडे. परंतु पहिला हा डॉट बॉल त्याच्या इनिंग मध्ये. आतापर्यंत त्यानं धावा काढल्या 14 बॉल मध्ये 36. अद्याप 14 धावेची आवश्यकता. 50 कोणीच नाही काढल्या. 49 आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला लॉंगॉनला कॅच पकडला जाईल. मागील बॉल वरती धाव घेतली नव्हती आणि या बॉल वरती प्रतीश मोकल झालाय झेल बाद. 15 बॉल मध्ये 36 धावा. स्पर्धेमध्ये अद्याप आम्हाला एकही अर्धशतक पाहायला मिळालं नाही. सुशांत मोकलने 49 काढल्या, तो नॉट आउट राहिला होता. तो 50 पर्यंत कोणी पोहोचला नाही. बरेचसे रेकॉर्ड फिल्डिंग मध्ये दर्जा आम्ही पाहिला भिंगारी टीमच्या खेळाडूंचा. सर्वाधिक चांगली फिल्डिंग मध्ये कामगिरी भिंगारी टीमनं पाहायला मिळाली.
कोण आला बॅटिंगला? 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जयेंद्र पाटील 2 बॉलमध्ये एकही धाव. डेथ ओव्हरचं षटक आहे आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीयेत. मागील 4 बॉलचा विचार केला तर 4 बॉलमध्ये एकही रन्स नवापाडा टीमला मिळाले नाही. मागील ओव्हरमध्ये 2 बॉल शेवटचे डॉट खेळला बॅट्समन. या ओव्हरमध्ये 2 बॉल निर्धावले. आज बटेट आहे. जीप कुदून झाला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. नवीन खेळाडू आलेत. परेश घरत हा खेळाडू मैदानामध्ये आला. व्हाईट बॉलचा इशारा केला अंपायर्सनं. एक एक्स्ट्रा रन. संघाची धाव संख्या 43. 43 धावा. 100वा व्हाईट बॉल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक्स्ट्रा व्हाईट 100 टाकले गेलेत. पुढचा बॉल घेऊन जयेंद्र तयार. फुल टॉस आहे. कन्वर्ट करू शकले नाहीत बॅट्समन. कनेक्ट झाला नाही. बॉल रन्स मिळेल 1. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु एकापेक्षा जास्त या बॉलवरती मिळाली नाही. आता सुरुवात दुसऱ्या ओव्हरमध्ये 24 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 24 आल्यानंतर असं वाटलं की आता 60-62 बनतील परंतु तिसऱ्या षटकामध्ये आला पुन्हा एकदा गणेश पाटील ज्याने फक्त 6 धावा दिल्या. राम पाटील आला आणि राम पाटीलने फक्त 6 दिल्या. गणेश आले चौथ्या षटकामध्ये. त्यानं देखील 8च धावा खर्च केल्यात आणि हे शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर इथे देखील थांबवले फलंदाजांना. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. ऑन साइडला केल्यात. लॉंग ऑन मध्ये फिल्डर थांबून राहिलेत आणि आता बॉल जाईल सीमारेषा पार. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. मच निडेड बाउंड्री. 4 रन. 4 बॉल 1 विकेट होता. 4 बॉल मध्ये सुरुवातीला एकच धाव ऋग्वेदनं काढली परंतु 5व्या बॉल वरती त्याच्या बॅट मधून चौकार आला त्यामुळे तो पोहोचलाय आता 5 वर. नेक्स्ट बॉल. जयेंद्र पाटील कमबॅक करतील का कारण मागील बॉल वरती चौकार लगावलाय. चांगला बॉल. यॉर्कर टाकलाय. सरळ बॅट वरून पोहोचलाय स्टंप वरती. क्लीन बोल्ड केलाय बॅट्समनला. आणखीन एक धक्का. जवळजवळ 5 खेळाडू. अर्धा संघ बाद झालाय. जय हनुमान नवापाडा. न्यू बॅट्समन सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. 7व्या क्रमांकाचा खेळाडू जयेंद्रचा पुढचा बॉल. बॅटची एज मागे चाललाय बॉल. विकेट किपर फील्ड करत असताना फक्त एक सिंगल आणि अशा रीतीनं 5 ओव्हरचा खेळ झालाय. पूर्ण पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झालाय जिथे बॅटिंग करत असताना आरोई 11 जय हनुमान नवापाडा टीमनं काढल्या 30 बॉल मध्ये 49 धावा. मॅच जिंकण्यासाठी 50 धाव संख्येचं आव्हान हे पूर्ण करावं लागेल जय हनुमान वाघिवली टीमला. 5 ओव्हर 50 धावा. चला खेळाडू लगेच मैदानामध्ये जा. नवापाडा टीम खेळाडूंना आम्ही विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय फिल्डिंग लावण्यासाठी. दुपारचे 1:42 आणि टॉस साठी विनंती करतोय आम्ही. जिवा 11 पेंदर आणि त्यांच्या विरोधात कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत बी. टायगर 11 देवत बी संघाचे कर्णधार आणि जिवा 11 पेंदर दोन्ही पनवेल तालुक्यातील संघ आहेत आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही टॉस साठी विनंती करतोय. चला पेंदर टीमचे खेळाडू या कर्णधार आणि देवत टीम कृपया कोऑपरेट करा. सहकार्य करा मला या स्पर्धेमध्ये. आपण वेळेवरती उपस्थित राहिलात आणि प्रत्येक इनिंग नंतर आम्ही टॉस करतो. लगेच विनंती करू आम्ही तुम्हाला टॉस साठी या. 50 धाव संख्या रोखायची आहेत आता. चला बॉल द्या मैदानामध्ये. खेळाडूंना बॉल द्या. जिवा 11 पेंदर संघाचे कॅप्टन आलेत. टायगर 11 देवट टीम कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आपण आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील ती 4थी लढत. आज डी पोल आहे. ABCD असे 4 गट स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आज स्कोर 50च्या पुढे जात नाहीये जास्त प्रमाणात. 49, 48, 39 एवढा स्कोर पाहायला मिळाला. आज धावा कमी बनतात. ज्या पद्धतीने आम्ही पहिल्या दिवसामध्ये A लॉट मध्ये प्रचंड मोठ्या धावा पाहिल्या
विशाल जितेकर, विश्वजित, तदनंतर सिद्धेश वास्कर नामांकित खेळाडूंनी बोलबाला दाखवल्या या स्पर्धेमध्ये. तो आजच्या दिवसामध्ये रन्स कमी पाहायला मिळत आहेत. 50 धावा आता रोखाव्या लागतील आरोही 11 जन 1 नवापाडा टीमला. या मॅचचा आनंद घेत असताना नवापाडा टीमचे बिग समर्थक दर्शन घरत, चंद्रकांत मोकल तिथे पाहायला मिळतात, अशोक घरत यांचं देखील आगमन. नवापाडा टीम जिथे जाईल तिथे ते पाठीराखे म्हणून नेहमीच पाहायला मिळालेत. चंद्रकांत मोकल यांचा रोल या टीम साठी नेहमीच महत्वाचा राहिलाय. पाहू शकाल तुम्ही त्यांना अगदी या ऑस्ट्रेलियन टी शर्ट येलो जर्सी मध्ये बसलेत स्टँड मध्ये. चंद्रकांत मोकल आपलं सहर्ष स्वागत. चला टॉस करूया आपण. मॅच क्रमांक 4 विनायक स्मृती टायगर 11 देवत आणि त्यांच्या विरोधात जीवा 11 पेंदर या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. सामना 5 षटकांचा आहे. चला आयोजक टॉस करा. सूरज दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. जीवा 11 पेंदर संघानं टॉस जिंकला आणि या मॅच नंतर जो काही डिसिजन असेल तो स्वीकारणं पण मैदानामध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जीवा 11 पेंदर टीमनं बॅटिंग करावी लागेल टायगर 11 देवट टीमला. त्यामुळे चला देवट टीमचे खेळाडू अगदी स्टँड मध्ये या खेळाडू कक्ष जिथे पाहायला मिळतं तिथे येऊन या मॅचचा आनंद घ्या. 5 षटक 50चा पाठलाग. प्रति ओव्हर 10चा रिक्वायर्ड रन रेट. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला आता 10 काढायचे. 5 ओव्हर मध्ये 50 धावेची आवश्यकता. समर्थक आहेत त्यांचं ते समर्थक पाहिजे आपल्या टीमला चेअर. सामन्याला करूया सुरुवात. 5 ओव्हर 50चा पाठलाग. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रितेश थली बॅट्समन आले सलामीचे खेळाडू. एकीकडे जयेंद्र आणि दुसरीकडे रतेश पाटील. रतेश पाटील 6 मारले तर 1000 रुपये. रतेश पाटील साठी पारितोषिक आले. 2 षटकार मारले तर 1000 रुपये. राहुल कुटले आणि सूरज बोरकर यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे रतेश साठी. 2 बॉल मध्ये 2 षटकार मारायचे. पहिला बॉल फ्लिक केला अगदी फाईन लेग सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार फक्त रतेश साठी पारितोषिक आहे 1000 रुपये. 2 बॉल मध्ये 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज रतेशला दिलं जाईल. त्यांचे मित्र आहेत आणि त्यांनी त्याच्यासाठी पारितोषिक लावलंय. पहिल्या बॉलवरती आक्रमण षटकारानं स्वागत केलं प्रितेश थलीचं. प्रति ओव्हर 10 काढायचे आणि खराब गोलंदाजी पहिल्या बॉलवरती प्रितेश कडून. आज बॅटिंग मध्ये त्याच्या बॅट मधून रन्स आल्या नव्हत्या पण तो आता धाबा वाचवाव्या लागतील. नवापाडा टीम अगदी विंधणे ग्रामपंचायतीमधील हा संघ आहे. चला नवीन बॉल द्या जर बॉल सापडत नसेल. जास्त वेळ आपण घेऊ नका. फायनल डे. चला आयोजक पहिल्या बॉलवरती षटकार आला. तो मारेन लगेच. तो मारेन.
या षटकारांना स्वागत करत असताना प्रितेश पहिल्या बॉलवरती षटकार आले 50 धावसंख्येचा पाठलाग. आता मात्र राहिले 44 धावा. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस. अगदी स्लोअर बॉल आणि व्हेरिएशन सातत्याने खेळाडू करत असतो. नियंत्रित टप्पा इथे साकारावा लागेल आणि तीच भूमिका आता बजवायची गोलंदाजांना देखील. दुसरा बॉल डॉट आला. जर्सी नंबर तुम्ही 10 पाहताय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या जर्सीवरती बंदी आहे कारण सर सचिन रमेश तेंडुलकर च्या जर्सीने खेळले. फ्लिक केलं बॉलला. पुन्हा एकदा स्वीप करत असताना स्ट्रोक त्यासाठी फिल्डर तैनात होता. डिप मिड विकेटला. कदाचित फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल गेला असता तर 4 मिळाले असत्या. तो सरळ डिप मिड विकेटच्या हातामध्ये रस मिळेल. एक नवीन खेळाडू रतेश पाटील ज्याच्यासाठी 2 बॉलमध्ये 2 षटकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धाव फलकावरती धावा लागल्या. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा. ओव्हर द विकेट्स ना प्रितेशचा पुढचा बॉल. ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. मिड ऑनला बीट केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. कलात्मक स्ट्रोक. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी टीम जर्मन वाघिवलीच्या फलंदाजांकडून. 4 रन. गरज काय वैभव रांदे होता जग शेवटी. बरोबर मग त्यांनी केली 4 ओव्हरची ती आली लाईव्ह बघ असेल. 4 धावसंख्येने संघ पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा. इनफिल्डच्या वरून धाडलाय. बॉल आहे सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सीमा पार. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 5 बॉल मध्ये 15 धावा. माईक बंद केला तरी चालूच राहतो. धाव फलकावरती 15 धावा. गोलंदाज प्रितेश तयार. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्यावरती पाहायला मिळाला. OLBW अपील 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय आणि तो परतावा लागेल रतेश पाटीलला. पहिला धक्का जर्मन वाघिवली टीमला. 15 वरती 1. येणारे 24 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 35 धावेची आवश्यकता. 15 झाल्यात. 35 धावा आणखीन काढायच्यात येत्या 4 ओव्हर मध्ये. माझा पण सेम आहे पण काय काम आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीश मोकल हा खेळाडू त्यांना पाहायला मिळेल. प्रतीशच्या बॅटिंग बद्दल आपण मगाशी चर्चा केली. चांगले फटके त्यानं सजवले. क्रीडांगणामध्ये फाईन लेगला बिझी ठेवलं. मागे जास्त धावा त्यानं काढल्या. लॉंग ऑनला ठोकलेला षटकार. डिप मिड विकेटला ते चौकार. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक. त्याच्याच जोरावरती संघ 50 पर्यंत किमान पोहोचलाय. एकट्यानं धावा काढल्यात या मॅच मध्ये आणि 50 धावा आता वाचवायच्यात. पहिल्या ओव्हर मध्ये प्रितेशनं 15 दिल्या. त्यामुळे आता समीकरण बदलले. येणारे 24 बॉल 35 धावेची आवश्यकता. पहिला खेळाडू बाद झाला प्रतीश पाटील. त्याच्या जागेवरती रोहित पाटील हा नवीन खेळाडू. जयेंद्र पाटील आणि रोहित पाटील हे 2 खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय. जयेंद्र 3 बॉल मध्ये 7 वरती बॅटिंग करतोय तर प्रथमच रोहित पाटील हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 24 बॉल 35 ची मॅच. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. इनफिल्डच्या वरून धाडलाय. कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने. बॉल जाईल सीमा पार. दे दनादन बॅटिंग जर्मन वाघिवली टीमच्या ओपनर खेळाडूंकडून. आणखीन धावा 4. कोणी मारला जयेंद्र ने? 4 धावसंख्येने संघ पोहोचेल 19 या धावसंख्येवर. 19 धावा. प्रितेशचं स्वागत केलं षटकारानं. इथे प्रतीशचं देखील स्वागत चौकारानं केलंय बॅट्समननं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप करायचा होता. कनेक्ट झाला नाहीये या बॉलवरती. निर्धाव चेंडूची सांगता.
जेव्हा रिव्हर्स स्वीप खेळतात फटका लागल्यानंतर प्रेक्षक म्हणतात कमालीचा फटका आहे, परंतु जेव्हा डॉट बॉल येतो ना तेव्हा प्रेक्षक हे देखील म्हणत असतील की अशा फटक्यांची खरंच गरज आहे का. क्रिकेटमध्ये प्रेक्षक अगदी जर तुम्ही चांगला खेळाल तर तुम्हाला जरूर डोक्यावरती देखील घेतील, तू पराभूत झाल्यानंतर प्रेक्षकांची साथ मिळत नसते. पण मागील बॉलवरती अपयश मिळालं, त्याच्यानंतर प्रहार केला पुन्हा एकदा त्याच स्टाईलनं. आता मात्र टाळ्या वाजतात या फटक्यासाठी. बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील 4. खराब गोलंदाजी, बॅट्समनला वेळ देतात गोलंदाज, त्यामुळे अगदी पीक केलं बॅट्समन नाव फटका ओळखलं गोलंदाजाच्या लाईन लेंथला आणि त्याच्यानंतर आक्रमण करत असताना बॉल सीमा पार. स्कोर बोर्ड वरती नजर टाकूया. धावा झाल्या 23 धावा, 21 बॉल 27 आवश्यकता. सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो जनमान वाघिवली टीम कडून. खराब बॉल आहे, फुल टॉस टाकलाय, बॉल पुन्हा एकदा आलाय कॉम बॉक्सच्या दिशेनं, सीमा पार. 4 रन. चार तुम्ही कॉमेंट्री बॉक्स जवळ ट्रॉफ्या पाहताय, भव्य दिव्य ट्रॉफ्या. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सर्वाधिक मोठं पारितोषिक आहे सायकल. या हंगामामधील विकी स्पोर्ट्सचे दमदार आयोजन, परंतु येत्या काही महिन्यामध्ये तुम्हाला होली चषकाचं आयोजन पाहायला मिळेल, त्यासाठी सर्वच खेळाडू उत्साहिक आहेत. अगदी होली चषक म्हटलं की खारकोपर गावाची मानाची स्पर्धा असते आणि पुढच्या महिन्यामध्ये होली येईल आणि तेव्हा या क्रीडांगणामध्ये तुम्हाला होली चषकाचा थरार जरूर अनुभवता येईल. पहिल्या हंगामामध्ये खेळाडूंना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक पाहायला मिळाली. गेल्या वर्षी मागील 2 वर्ष अगदी 12 सायकल खेळाडूंना दिल्या जातात. विनिंग टीमला जो संघ चॅम्पियन राहील आणि त्या स्पर्धेचे सर्व वैभवदादा घरत गाव अध्यक्ष खारकोपर. आणि इथे फटका फसलाय, जेलची संधी, विकेटची गरज होती नवाबडा टीमला आणि खेळाडू होतील बाद. रोहित पाटील हा खेळाडू बाद झाला. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मयूर मोहिते हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. 18 बॉल 22 धावेची आवश्यकता. सर्व दुपारचे 2 वाजता या मॅच मध्ये जास्त वेळ या ठिकाणी खर्च केला जातोय. विनंती करतोय तुम्हाला, अद्याप या मॅच नंतर आम्हाला टोटल आय थिंक 6 मॅचेस पूर्ण करायचे आहेत. बॉल 22 आवश्यकता. 3 षटकांमध्ये आता 22 पूर्ण करावे लागतील. बॅट्समन नवीन खेळाडू मयूर मोहिते, टीमचा कर्णधार क्रीडांगणामध्ये गोलंदाज ऋग्वेद. टप्पा बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती टाकलाय आणि त्याला डायरेक्टली फेकून दिलाय डीप मिड विकेट, बाउंड लाईनच्या दूर, सीमा पार, षटकार. दमदार फटका पाहायला मिळाला. षटकार लगावलाय बॅट्समन जयेंद्र पाटीलनं. 2 षटकार 3 चौकार या इनिंग मध्ये आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. पुढचा बॉल ऋग्वेदचा. इथे फुल टॉस टाकलाय, मागे चाललाय बॉल, खेळाडू अगोदरच पुढे गेले आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकारानंतर आला चौकार. फक्त 12 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी नवाबडा टीमच्या विरोधात.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅट्समन पोहोचलेत. रन्स मिळेल एक सिंगल. शेवटचे 15 बॉल आणि फक्त 11 धावा. पीटीसी या वाहिनीवरती तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह पाहताय. बरेचसे नावापडचे समर्थक देखील उपस्थित आहेत. तो आज संघाची थोडीशी खराब कामगिरी, गोलंदाजांनी खराब प्रदर्शन केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, त्याच्यानंतर 13 धावा. इथे 3 बॉलमध्ये 11 धावा ऋग्वेदनं खर्च केल्यात. त्यामुळे हा सामना पूर्णपणे सोपा झाला आता जनमन वाघिवली टीमला. शेवटचे 15 बॉल आणि 11ची आवश्यकता. बॉलपेक्षा रन्स कमी राहिल्यात. 11 बॉल मध्ये 31 वरती बॅटिंग करतोय जयेंद्र पाटील. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स, गुड जॉब. चांगली फटकेबाजी जयेंद्र पाटीलने या मॅच मध्ये दाखवली आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती प्रतीशनं, तशाच पद्धतीचा संघर्ष जयेंद्रने देखील केलाय. इथे देखील फिरून खेळलाय. बॉल मागे चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ. तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केलेत. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 3 रन्स पूर्ण होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पण कालची मॅच प्रेक्षकांना अगदी बडबल संघ कर्जत परिसरामधून संघ खेळण्यासाठी आला होता. त्या संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आणि शेवटच्या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं VRCC गणेशपुरी टीमच्या विरोधात. परंतु बडबल टीमचा संघाचा खेळ अगदी सर्व प्रेक्षकांना आवडला. लाजवाब परफॉर्मन्स. दूरवरून संघ या प्रतियोगितेमध्ये खेळण्यासाठी पोहोचलेत. इथे फटका चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील टोटल 4. स्पर्धेची ही खासियत राहिली. दूरवरून संघ यासाठी खेळण्यासाठी येतात. आपण उरण तालुक्यातील संघ पाहिले, पनवेल तालुक्यातील पेण परिसरातील, कर्जत खालापूर परिसरातील, अगदी कल्याण भिवंडी परिसरातील देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. ही खासियत आहे या स्पर्धेची. विकी स्पोर्ट्स खारकोपर. 4 धावेची आवश्यकता आहे आणि खेळाडू होतील इथून बाद. समीकरण शेवटचे 12 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. परंतु जयेंद्रची बॅटिंग आवडली असेल तर वाघिवलीचे समर्थक एकदा टाळ्या होत्या. व्हेरी गुड बॅटिंग जयेंद्र. 31 धावा, 35 धावा 12 बॉल मध्ये. 13 बॉल मध्ये 35 काढल्यात. 5 चौकार आणि जवळजवळ या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळाले. 12 बॉल 4ची आवश्यकता. नवीन खेळाडू महेश मोहिते. मयूर आणि महेश हे 2 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतील. 12 बॉल आणि 4 धावा. महेश मोहितेसाठी आता पारितोषिक लागले. जर महेशने षटकार मारून मॅच जिंकवला तर 1000 रुपये. सूरज दादा आणि त्यांच्या सूरज बोरकर यांच्याकडून पारितोषिक आणि राहुलजी कुठले यांच्याकडून हे पारितोषिक लावलं गेले. 1000 रुपयाचे कॅश प्राइज. पण चला मयूर स्ट्राईक द्या त्यांना. खराब बॉल आहे, खराब बॉल. पंचांचा इशारा. चला नो बॉल. अंपायर्स नो बॉल आहे. अतिरिक्त उंच उडाला बॉल. बॅट्समनच्या अगदी छातीपर्यंत चेंडू होता. नो बॉल. समीकरण आता शेवटचे 12 बॉल 3ची आवश्यकता. दोन्ही बंधू मैदानामध्ये पाहायला मिळतात. पण तू महेश स्ट्राईक देतील का त्याला? लॉफ केला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका चाललाय सीमारेषा पार आणि इथे सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम जय हनुमान क्रिकेट क्लब वाघिवली टीम आपल्या मनापासून अभिनंदन. इथे मॅच जिंकली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर हे पारितोषिक जाईल. नो डाऊट. ज्याने 13 बॉल मध्ये 35 काढल्यात आणि गोलंदाजी करत असताना फक्त 7 धावा खर्च करत 2 खेळाडूंना बाद केलाय असा जयेंद्र पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी